आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मनीषा कायंदे जी आहेत. कायंदे जी उच्च न्यायालयाने देखील सांगितलेलं आहे स्पष्टपणे की नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि तुर्तास ही बंदी कायम ठेवलेली आहे. एक समितीला अहवाल सादर करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. काय सांगाल? कोर्टाच्या निर्णयाचं मी हे स्वागत करते, कारण आरोग्याला महत्त्व दिलं आहे, आरोग्याला प्राधान्य दिलं आहे. हे कोर्टाला उमजलेलं आहे, पहिलेही उमजलं होतं. परंतु काल परवा जो काही विषय झाला त्यामुळे थोडं ते वातावरण गढूळ झालं. कारण हा विषय जो आहे तो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कबुतरांची पैदास, त्यांची विष्ठा, त्यांच्या पंखातनं आणि त्यांच्या सगळे विविध होणारे जे फुफ्फुसांचे रोग आहे ते महत्त्वाचं आहे. काही लोकांची हौस किंवा अट्टास किंवा परंपरा याला कोर्टाने प्राधान्य दिलं नाही आहे आणि अजूनही ती बंदी कायम ठेवली आहे. एक समिती स्थापन करून त्या समितीने अहवाल द्यावा आणि त्या समितीचा जो अहवाल आहे तर तो कायम असेल. कोणीही असो, लोकप्रतिनिधी असो, कुठल्याही जाती धर्माचा मनुष्य किंवा स्त्री असो, त्यांच्यावर हा बंधनकारक आहे. न्यायालयाने असं देखील म्हटलेलं आहे की नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात पालिकेने सतर्कता बाळगायलाच हवी. मात्र दुसरीकडे पर्यायी जागांसंदर्भात देखील काही सूचना केलेल्या आहेत. राज्य सरकार आणि पालिकेने त्या संदर्भात निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे. बघा, पर्यायी जागा जे प्रत्येकाने त्याच्या शोधून काढलं पाहिजे. आपण घरी एखादा प्राणी पाळतो तर तो काय सरकारच्या जीवावर पाळतो का? पक्षी पाळतात लोक, लव्ह बर्ड्स असतात, पोपट असतात, काकाकुवा असतात, वेगवेगळे प्रकारचे पक्षी लोक घरी पाळतात जे अलाउड आहेत ते. मग ते काय सरकारच्या जीवावर त्यांचं संगोपन करतात का? किंवा त्यांची दयाभाव दाखवतात, प्राणीप्रेम दाखवतात? तर ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी एका पिंजऱ्यामध्ये घरी किंवा त्यांच्या टेरेसवर, गॅलरीमध्ये कुठेही पाळू शकतात आणि त्यांना खाद्य देऊ शकतात. मात्र दुसरीकडे हा प्रश्न देखील उद्भवतो आहे की ज्या पद्धतीने नागरिक रस्त्यावर उतरून कायदा हातात घेत आहेत. काल जर आपण घटना पाहिलीत कबूतरखान्यांच्या इकडची, तर त्या ठिकाणी नागरिक सुरे घेऊन ते संपूर्ण जे बांधलेला जो मंडप होता तो देखील त्यांनी तोडलेला आहे आणि कुठेतरी कायद्याचं एक हातात घेताना नागरिक पाहायला मिळत आहेत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे. जे काय काल घडलं, हिंसक सगळा प्रकार, चाकू सुरे पण वाटत होते महिला, उद्या कोणाला इजा झाली असती, दुखापत झाली असती, कोणाचा जीव गेला असता तर त्याला कोण जबाबदार? आणि ते पण तिकडे मंत्री महोदय असताना. त्यामुळे याच्यावर आता खूप सावधानतेने भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि कोर्टाचा जो निर्णय आहे तो प्रत्येकावर बंधनकारक आहे, कोणीही कायद्याच्या वर नाही. खरं तर पुढील सुनावणी ही बुधवारी होणार आहे. मात्र तोपर्यंत कुठेतरी ह्या घटना रोखण्यासंदर्भात पोलिसांनी देखील सतर्कता बजवावी का? काय सांगाल? नक्की पोलिसांवर आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर खूप मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची चढाओढ नाही, द्वेष नाही किंवा हा एक सामाजिक विषय म्हणून पाहायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर स्वतः या ठिकाणी मनीषा कायंदे होत्या, ज्यांनी विधान परिषदेमध्ये हा संपूर्ण विषय उचलला होता आणि त्यानंतर डॉक्टरांचा अहवाल या बेसवरती संपूर्ण कबूतरखान्यांवरती बंदी आणण्यासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले होते आणि ती बंदी अद्यापही कायम आहे. पुढील सुनावणी ही बुधवारी होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.